नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मुलांच्या सुंदर आयुष्यासाठी प्रत्येक पालकाने या गोष्टी आवर्जून करा. सायंकाळी 8 वाजल्यानंतर टी व्ही बंद करून टाका. कारण 8 वाजेनंतर आपल्या मुलांपेक्षा जास्त मला नाही वाटत की काही महत्त्वाचं असेल. तुम्ही टी व्ही बघा, मोबाईल बघा, तुम्हाला हवं ते करा, पण तुमच्या मुलांनी आज काय केलं आहे, आज काय शिकवलं आहे हे नक्की बघा. दिलेला गृहपाठ रोजच्या रोज बघा आणि त्यांच्याकडून तो रोजच्या रोज पूर्ण करून घ्या. रोज बघा की तुमचा मुलगा कसा अभ्यास करतोय, किती अभ्यास करतोय आणि तो कोणत्या विषयात वीक आहे. तो ज्या विषयात फारसा चांगला नसेल त्या विषयाचा त्या मुलाकडून अभ्यास करून घ्या. त्याला त्या विषयात चांगलं बनवण्याचा नक्की प्रयत्न करा आणि तो ज्या विषयात सगळ्यात हुशार असेल ना, त्याला तो विषय जास्त सोपा वाटत असतो. त्या विषयात त्याला जास्त अभ्यास करू द्या. त्याला त्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित करा. असंही होऊ शकतं की तो ज्या विषयात हुशार आहे त्या विषयात तो त्याचं करिअरही करू शकतो. कारण बऱ्याचदा आपण फक्त मुलांचे वीक पॉईंट स्ट्रॉंग बनवण्याच्या मागे लागलेलो असतो. पण असं करण्यापेक्षा आपली मुलं आधीपासूनच ज्या विषयात चांगली आहेत त्याच विषयाचा जर त्यांच्याकडून जास्त अभ्यास करून घेतला तर ते त्या विषयात अजून स्ट्रॉंग बनत जातात आणि ते त्या विषयात त्यांचं करिअरसुद्धा करू शकतात. मुलांचा सुरुवातीचं शिक्षण हे खूप जास्त महत्त्वाचं असतं, म्हणून त्यांच्या बेसिक शिक्षणाकडे लक्ष द्या. त्यांचा पाया पक्का करा. यासाठी तुम्हाला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तुमच्या मुलांना लवकर झोपण्याची सवय लावा आणि सकाळी लवकर उठवण्याचा नक्की प्रयत्न करा. त्यांना रात्री विनाकारण काहीही टाईमपास करू देऊ नका. जर तुम्ही एखाद्या लग्न समारंभात किंवा पार्टीमध्ये गेला असाल किंवा फॅमिली फंक्शनमध्ये गेला असाल आणि आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलांना खूप आराम करू द्या. मूल थकलेलं असेल तर तुम्ही विनाकारण त्याचा अभ्यास करण्यासाठी त्याच्या मागे न लागता त्याची झोप पूर्ण होऊ द्या. तुमच्या मुलांना अगदी छोट्या छोट्या पण अगदी चांगल्या गोष्टी शिकवा. जसं की झाड लावणं. ही गोष्ट खूप लहान आहे, पण झाड लावणं किती महत्त्वाचं आहे हे त्यांना पटवून द्या. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अशा काही गोष्टींची सवय आधीपासूनच तुमच्या मुलांना लावून ठेवा, जेणेकरून त्यांना झाडाचं महत्त्व समजेल. थोड्या थोड्या दिवसांनी तुमच्या मुलांना बाहेर फिरायला घेऊन जा. तुमच्या बजेटनुसार कुठेही जवळपास किंवा दूरही जाऊ शकता. तुम्हाला आवडेल तेथे. यामुळे मुलं सोशल बनतात. मुलांना बाहेरच्या गोष्टी समजतात. कारण मुलांचं बाहेर निघणं खूप महत्त्वाचं असतं. तुमच्या मुलांना सांगा की प्लॅस्टिकचा उपयोग केला नाही पाहिजे. प्लॅस्टिक कॅरीबॅग्स अव्हॉइड केल्या पाहिजेत. प्रयत्न करा की तुमच्या मुलांचे आवडते पदार्थ बनवा. असं नाही की त्यांना फास्ट फूड, जंक फूड देऊ नका, पण आठवड्यातून एकदा तरी निदान त्यांच्या आवडीचा पदार्थ घरी बनवा, बाहेरून आणू नका. प्रत्येक मुलगा किंवा मुलगी लहानपणापासूनच खूप हुशार असतात. त्यांना प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची असते आणि त्या आपल्याला बरेचदा प्रश्नसुद्धा विचारतात. पण आपण काय करतो, बऱ्याचदा काहीतरी पुन्हा पुन्हा काही प्रश्न विचारतो म्हणून आपण त्यांच्यावर चिडतो. तेव्हा चिडू नका. त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या. कारण त्यांना प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची असते. तेव्हा मुलांशी वेळोवेळी बोलत राहा. काय योग्य, काय अयोग्य याबद्दल चर्चा करत राहा. तुमच्या मुलांना जास्त मोबाईल यूज करायला देऊ नका आणि विनाकारण तर अजिबात नाही. आजकाल बरेचसे असे पालक आहेत की लहानपणापासूनच ते मुलांच्या हातात मोबाईल देतात आणि आपली कामे करत राहतात. मुलगा जेवत नाही, दिला मोबाईल. मुलगा रडतोय, दिला मोबाईल. या सगळ्यांमुळे मुलांना मोबाईलची सवय होते आणि ते विनाकारण मोबाईल वापरायला लागतात. मग काही कारण असताना तिथे मोबाईल चाळत बसतात आणि आरोग्याच्या समस्या उद्भवतात, जसे की डोळे कमकुवत होतात. मुलांना बाहेर जाण्याची सवय लावा. मोबाईलमध्ये गेम खेळण्यात नाही तर त्यांना बाहेरचं जग दाखवा. क्रीडांगणामध्ये त्यांना खेळायला घेऊन जा. तुमच्या मुलांकडून तुमचे थोडी मदत करून घ्या. सफाई करणं असेल, त्यांच्याच वस्तू व्यवस्थित ठेवणं असेल, अशा छोट्या छोट्या पण चांगल्या सवयी तुम्ही तुमच्या मुलांना नक्कीच लावू शकता, जेणेकरून त्यांना स्वच्छतेचंही महत्त्व पटेल आणि शिस्तही त्यांच्या अंगी लागेल. मुलांना चांगले संस्कार द्या. त्यांना समजलं पाहिजे की काय चुकीचं आहे, काय वाईट आहे, त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी काय केलं नाही पाहिजे, त्यांनी मोठ्यांशी कसं बोललं पाहिजे. या सगळ्या गोष्टी मुलं आपल्याकडूनच शिकत असतात.
तेव्हा तुम्हीही तुमचं वर्तन घरामध्ये असं ठेवा जेणेकरून मुलं तुमचं वर्तन अनुकरण करत असतात. तेव्हा तुम्हीही सर्वांचा आदर करा आणि तुमचं वर्तनही चांगलं ठेवा, कारण मुलं अनुकरणप्रिय असतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मुलांची दुसऱ्या मुलांबरोबर तुलना करू नका. जर तुमचा मुलगा थोडासा कमी हुशार असेल तर प्रत्येक वेळी त्याला रागावू नका किंवा इतर मुलाशी तुलना करू नका. कधी त्यांना समजून घ्या, त्यांना व्यवस्थित समजावून सांगा, एवढ्या वेळेस ठीक आहे, पुढच्या वेळेस चांगला अभ्यास कर आणि पुढच्या वेळेस खूप चांगले मार्क्स मिळव, असं त्यांना प्रोत्साहित करा. प्रत्येक वेळी त्यांना रागावत बसू नका आणि इतरांशी तुलना करून मुलांचा आत्मविश्वास कमी करू नका. तुमच्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही त्यांना वेळोवेळी चांगल्या सवयी लावा, त्यांच्याकडून चांगलं काम करून घ्या आणि हे सर्व पालक काम करत असतात. लहान मुलांना काहीही जमत नसतं. पालक आणि शिक्षक जे सांगतात तेच मुलं करत असतात. तेव्हा तुम्ही मुलांना योग्य सवयी लावा आणि शिक्षकांनीही त्याबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन करा. त्यांच्याकडून चांगल्या टिप्स घ्या जेणेकरून मुलांना चांगल्या सवयी लागतील आणि मुलं संस्कारीही नक्कीच बनतील.